नमस्कार शेतकरी मित्रांनो, तार कुंपण योजना 90% अनुदान अशी फेसबुकवर तुम्ही जाहिरात बघितली असेल। आता मित्रांनो, या योजनेचे फायदे काय काय आहेत? पिकांचे वन्य प्राण्यापासून संरक्षण, नुकसान कमी करून उत्पादन वाढते, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते, पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते, चांगल्या साहित्यामुळे मजबूत कुंपण, यासाठी आवश्यक कागदपत्र, शेतकरी ओळखपत्र, महाडीबीटी साठी बँक पासबुक, ग्रामपंचायतीचा दाखला, एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र, वन अधिकाऱ्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र। आता यासाठी पात्र कोण शेतकरी आहेत तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, तो जमिनीचा कायदेशीर मालक पाहिजे, भाडी पट्ट्यावर शेती असेल तर शेतीचं अधिकृत त्याला भाडेपत्र पाहिजे, ग्रामविकास समितीचा निर्णय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। आता मित्रांनो, नेमकी ही योजना काय आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे। तर शेतकरी मित्रांनो, ही योजना याही अगोदर महाडीबीटीच्या पोर्टलवर आहे, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावानं सौर कुंपण म्हणून। मात्र ती काही जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्या जिल्ह्यांसाठी नाही, कारण या अगोदर सुद्धा आपण अर्ज करते वेळेस आपला जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यासाठी नाही असं दाखवतंय। आणि त्यानंतर ह्या योजना जे आहेत का तार कुंपणच्या, तर जिथं हिंस्र पशु असतात त्या भागामध्ये आहेत। गडचिरोली असेल, चंद्रपूर, भंडारा अशा काही भागामध्ये, नंदुरबारकडे काही भागामध्ये या योजना राबवल्या जातात। आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90% अनुदान सुद्धा मिळत असतं। मात्र आता सध्या जे काही फेसबुकवर चालू आहे, तर या माध्यमातून या शेतकऱ्यांना जे काही अनुदान मिळणार आहे म्हणतात, हे म्हणतात, तर याचा अधिकृत असा काही शासन निर्णय सध्या तरी पोर्टलवर नाही। मात्र यापुढे तसा काही शासन निर्णय आला तर आपण नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू। मात्र सध्या ज्यांनी काही पोस्ट टाकलेले आहेत तर त्यांना तुम्ही नक्कीच फोन करून विचारा की नेमका कधी हा शासन निर्णय निघणार, याची अधिकृत माहिती काय आहे, याची सविस्तर माहिती घ्या। आपण तर देण्याचा प्रयत्न करू, कारण आपलं कामच आहे शेतकऱ्यांना माहिती द्यायची। तशी अधिकृत माहिती आल्यावर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।